बातमीपत्राला, पण त्याआधी नजर टाकूयात आजच्या महत्त्वाच्या घडामोडींवर। खेडमध्ये मनसेला खिंडार, खेड शहर शिवसेना पक्षाला बळकटी। बांगलादेशी व्यक्तींना जन्मदाखला मिळतो हा गंभीर विषय, राज्यमंत्री योगेश कदम यांची प्रतिक्रिया। लाडकी बहीण योजनेवरून गृहराज्यमंत्र्यांनी विरोधकांना सुनावले खडे बोल। महाडमधील ट्रामा केअर सेंटरच्या ढिसाळ कारभाराविरोधात महाडकरांचा मूक मोर्चा। 15 वर्षापासून कोलमडलेली आरोग्य व्यवस्था आता तरी पूर्वपदावर येणार का? महाडकर जनतेचा सवाल। खेडमध्ये बजरंग दलाची प्रवास बैठक संपन्न, गोवंश हत्येचे पुरावे शोधण्यात मोलाचे सहकार्य करणाऱ्या यश जोगळेचा विशेष सत्कार। पाहुयात सविस्तर वृत्त। खेड शहरातील मनसैनिकांनी शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश केल्यामुळे खेड शहरात शिवसेनेची ताकद आता 10 पटीने वाढेल असा विश्वास गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी व्यक्त केलाय। ज्या विकास कामांच्या विश्वासाने मनसैनिक शिवसेनेत आलेत त्यांच्या विश्वासाला कदापि तडा जाऊ देणार नाही असं आश्वासन देखील राज्यमंत्री योगेश यांनी दिले। तसेच यावेळी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब यांना अपेक्षित असलेले हिंदुत्व जपण्याची जबाबदारी आता आपल्या खांद्यावर आली आहे। ही जबाबदारी आपण हातात हात घालून पार पाडूया आणि खेड शहराचं नाव जे रामदासबाईंनी महाराष्ट्रात मोठं केलं त्याला साजेसं असं काम करून पुन्हा एकदा आपल्या शहराचं नाव मोठं करूया असं आवाहन देखील गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी उपस्थितांना केलं। खेड तालुक्यात दिवसेंदिवस मनसे पक्षाला खिंडार पडल्याचं चित्र दिसून येते। मंगळवारी खेड तालुक्यातील मनसेचे पदाधिकारी आणि मनसे नेते वैभव खेडेकर यांचे खंदे समर्थक म्हणून ओळखले जाणारे कार्यकर्ते यांनी शिवसेनेत पक्षप्रवेश केल्याने मनसेला खिंडार पडलंय। मनसे पक्ष स्थापनेपासून खेड शहरात वैभव खेडेकर यांच्या सोबत ठामपणे उभे असलेले हे पदाधिकारी आता शिवसेनेत आल्याने वैभव खेडेकरांसाठी हा धक्का असल्याचं बोललं जात आहे। या पक्षप्रवेशामुळे खेड शहरात भक्कम स्थितीत असलेल्या मनसेला मोठा धक्का बसल्याचं पाहायला मिळतंय। या पदाधिकाऱ्यांनी शिवसेना नेते रामदासबाई कदम आणि गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत जामगे येथील निवासस्थानी पक्षप्रवेश केला आणि यामुळे आता सर्वत्र खळबळ उडाली आहे। या पक्षप्रवेशाने खेड शहरात शिवसेनेला या तरुणांमुळे आता पक्ष संघटना मजबूत होण्यासाठी मदत होणार असल्याचं बोललं जात आहे। 10 पटीने वाढले असं म्हणजे चुकीचं ठरणार नाही। मनसेमधून शिवसेनेमध्ये आज आपण सर्वांनी जाहीर प्रवेश केला आहे आणि सर्वप्रथम आपल्या सर्वांना हा विश्वास देऊ इच्छितो, ज्या विश्वासाने आपण आज शिवसेनेमध्ये आलेला आहात, ज्या अपेक्षेने, ज्या विकास कामांच्या अपेक्षेने आपण शिवसेनेमध्ये आलेला आहात, त्या विश्वासाला कदापि तडा जाणार नाही हा शब्द आपल्या सर्वांना आपण माननीय हिंदुत्व सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं खरं हिंदुत्व ही जपण्याची जबाबदारी पुन्हा एकदा आपल्या खांद्यावरती आता आलेली आहे। ही जबाबदारी पार पडत असताना सामान्य रामदासबाईंचं मार्गदर्शन तर असणारच आहे। हातात हात धरून आपण आपल्या खेड शहराचा विकास करूया, खेड तालुक्याचा विकास करूया आणि आपल्या तालुक्याचं नाव जे रामदासबाईंनी महाराष्ट्रामध्ये देशभर पोहोचवलेलं आहे त्याला अजून उच्चांक गाठण्यासाठी आपल्या सर्वांनी आता आम्हाला जी साथ द्यायचा निर्णय घेतला त्याबद्दल पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून आभार मानतो। महाराष्ट्रातील ग्रामपंचायतींनी दाखले देताना अधिक सतर्क राहण्याची आवश्यकता आहे असे प्रतिपादन राज्याचे राज्यमंत्री योगेश कदम यांनी केले। त्यांनी बांगलादेशी व्यक्तींना जन्मदाखले दिले जाण्याच्या प्रकरणावरती गंभीर चिंता व्यक्त केली आहे। हा विषय देशाच्या संरक्षणासाठी निगडीत असल्यामुळे संबंधित विभागाच्या योग्य त्या सूचना देण्यात येणार असल्याचं देखील त्यांनी म्हणाले। यावेळी योगेश कदम यांनी सांगितले की जे अधिकारी किंवा संस्था दाखले देतील त्यांच्यावरच जबाबदारी निश्चित केली जाईल। याबाबत कोणत्याही प्रकारची बेपर्वाई सहन केली जाणार नाही। देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने ही अतिशय संवेदनशील बाब असून प्रत्येकाने जबाबदारीने वागणं गरजेचं आहे असे खडे बोल देखील गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी यावरती सुनावलेत। गंभीर बघला तर कशा पद्धतीने याकडे बघताय आणि नक्कीच विषय हा गंभीर आहे। ज्यावेळेस परप्रांतीय देशामध्ये घुसखोरी करतात, आल्याच्या नंतर त्यांचा त्या देशाचा पासपोर्ट फाडून टाकून इथले नवीन डॉक्युमेंट बनवण्याकरता ते प्रयत्नामध्ये असतात, त्यावेळेला ते खोटे डॉक्युमेंट सादर करतात, काही फेक डॉक्युमेंट सादर करतात
आणि भारताचा एक म्हणजे हळूहळू रॅशन कार्ड, त्यानंतर मग हळूहळू ड्रायव्हिंग लायसन्स, त्यानंतर मग आधार कार्ड, अशा पद्धतीने ते टप्प्याटप्प्याने जातात. तर अशा वेळेला नक्कीच आमच्याकडनं सूचना दिल्या जातीलच की महाराष्ट्रामधील प्रत्येक ग्रामपंचायतीने दाखले देत असताना काळजीपूर्वक दाखले दिले गेले पाहिजेत. त्याची नाहीतर अर्थातच जे दाखले देतील त्यांना जबाबदार त्याच्यामध्ये धरलं जाऊ शकतं. आणि शेवटी हा देशाच्या संरक्षणाचा प्रश्न आहे आणि म्हणून मला वाटतं ही काळजी सगळ्यांनी घेणं अत्यंत गरजेचं आहे आणि संबंधित विभागाला तशा सूचना देखील आम्ही देणार आहोत. तर लाडकी बहीण योजनेबाबत बोलत असताना गृहराज्यमंत्री योगेशदादा कदम यांनी विरोधकांना चांगलेच खडेबोल सुनावलेत. त्यावेळी ते म्हणाले की एखाद्या लाभार्थ्याला चुकीच्या पद्धतीने लाभ दिला गेला असेल तर त्याची योग्य ती तपासणी म्हणजे स्क्रुटिनी केली जाईल. मात्र यामुळे कोणावरही अन्याय होणार नाही याची काळजी सरकार घेईल. विरोधकांनी यावरून चिंता करण्याचं काहीच कारण नाही. या विषयावरती सरकारने स्पष्ट धोरण राबवून निष्पक्ष कारवाईची हमी दिली आहे. चुकीच्या पद्धतीने लाभ मिळालेल्या प्रकरणांवरती फक्त तपासणी केली जाईल, पण कोणताही अन्याय होऊ नये यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचं देखील ठामपणे गृहराज्यमंत्री योगेशदादांनी सांगितलंय. काय जुन्या सगळ्या लाभार्थ्यांना आता यादीमधून वगळलं जाणार आहे किंवा जुन्याला कोणाला लाभ मिळणार नाही असं काहीच विषय नाही आहे. विषय फक्त एवढाच आहे की ज्या केसेसच्या बाबतीमध्ये एकाच महिलांनी 2 योजनेमधून कदाचित लाभ घेत असतील, आता 4 व्हीलर गाडी असेल त्या त्याच्यामध्ये लाभ घेत असतील किंवा चुकीचे डॉक्युमेंट सादर करून कोणी त्याच्यामध्ये लाभ घेतलेला असेल तर ही तर स्क्रुटिनी व्हायला हवी ना. एखाद्या लाभार्थ्याला जर का चुकीच्या पद्धतीने लाभ दिला गेलेला असेल त्याची स्क्रुटिनी होणं हे गरजेचं आहे. तेवढंच फक्त होणार आहे. त्यामुळे कोणावरती अन्याय होणार नाही ही जबाबदारी आमची आहेच. त्यामुळे विरोधकांनी याची चिंता करू नये. याच्यामध्ये फक्त आणि फक्त कोणाही महिलेवरती अन्याय न होऊ देता, गरजू महिलेवरती अन्याय न होऊ देता, ज्या चुकीच्या डॉक्युमेंटच्या आधारे जर का कोणी लाभ घेतलेला असेल त्याला फक्त चिंता करण्याचं कारण आहे, बाकी कोणाला चिंता करायचं कारण नाही. तर पुढची महत्वाची बातमी आहे ती म्हणजे महाडमधून 2 जानेवारीच्या मध्यरात्री महाड शहरानजीक झालेल्या भीषण अपघातात 4 जणांना आपला जीव गमवावा लागला. त्यापैकी 2 तरुण हे महाड कुंभाराळी येथील रहिवासी होते. यावेळी ट्रॉमा केअर सेंटर महाड येथे उपचारार्थ त्यांना दाखल करण्यात आलं असता त्या ठिकाणी तज्ञ डॉक्टर्स, आवश्यक सोयी सुविधा या उपलब्धच नसल्याने आणि उपचार वेळेवर न मिळाल्यामुळे ही मुले दगावली असल्याचा आरोप कुंभाराळीतील या नागरिकांकडून व्यक्त करण्यात येतोय. याबाबत आरोग्य व्यवस्थेविरोधात आवाज उठवण्यासाठी आणि शासनाला जाग आणण्यासाठी आज 7 जानेवारी रोजी महाड शहरातून एक मूक मोर्चा आयोजित करण्यात आला होता. हा मोर्चा महाडच्या ग्रामदैवत श्री बिरेश्वर महाराज मंदिर येथून MG रोड मार्गे प्रांत कार्यालयावरती धडकला. या ठिकाणी मोर्चाचं शिष्टमंडळ प्रांताधिकारी यांना निवेदन देण्यासाठी गेलं असता प्रांत अधिकारी देखील उपलब्ध नसल्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष पाहायला मिळाला आणि जबाबदार अधिकारी आल्याशिवाय कार्यालयातून आपण हटणार नसल्याचा निर्धार महाडकरांनी केला. अखेर DYSP शंकर काळे आणि पोलादपूर तहसीलदार कपिल घोरपडे यांना नागरिकांच्या वतीने हे निवेदन सुपूर्द करण्यात आले आणि महाड ग्रामीण रुग्णालय ट्रॉमा केअर सेंटर यांच्या दुरावस्थेबाबत संबंधित अधिकाऱ्यांसोबत तातडीची जाहीर मीटिंग आयोजित करावी अशी मागणी माजी नगराध्यक्षा स्नेहल जगताप यांच्यातर्फे करण्यात आली. लवकरात लवकर ही मीटिंग आयोजित केली जाईल असं आश्वासन देखील तहसीलदारांमार्फत देण्यात आल्यानंतर उपस्थित नागरिकांनी या मोर्चाची सांगता केली. वळूयात पुढच्या बातमीकडे. खेड तालुका विश्व हिंदू परिषदेच्या बजरंग दल खेड प्रखंडाची प्रवास बैठक काल 6 जानेवारी रोजी श्री लक्ष्मीनारायण मंदिर ब्राह्मणाळी खेड येथे संपन्न झाली. बजरंग दल कोकण प्रांत संयोजक दीपक मेढेकर यांच्या खेड येथील नियोजित प्रवासानिमित्त या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. या बैठकीसाठी विश्व हिंदू परिषद जिल्हा अध्यक्ष बिपिनदादा पाटणे, खेड तालुका विश्व हिंदू परिषद प्रखंड मंत्री भरत पटेल, सहमंत्री नरेश इदाते यांच्या सुयोग्य नियोजनाने ही बैठक पार पडली. या बैठकीत खेडमध्ये गोवंश हत्या प्रकरणात पोलीस प्रशासनाला गोवंश हत्येचे पुरावे शोधण्यात मोलाचे सहकार्य करणाऱ्या यश जोगळे राहणार खारी सुसेरी या महाविद्यालयीन गोसेवकाचा यथोचित सन्मान देखील करण्यात आला. यश याने या प्रकरणातील पुरावे शोधण्यासाठी स्वतः नदीपात्रात उतरून गोवंश हत्या संबंधातील पुरावे शोधून ते पोलिसांच्या निदर्शनास आणून दिले. त्याच्या या असामान्य कार्याचे उपस्थित सर्वांकडूनच विशेष कौतुक करण्यात आले. या बैठकीत खेड तालुक्यात बजरंग दलाचे सेवा, सुरक्षा आणि संस्कार या 3 प्रमुख
मूल्यांवरती आधारित कार्य उभे करण्याबाबत चर्चा करण्यात आली आणि खेड शहरात बजरंग दलाचे काम करण्यासाठी एक प्राथमिक समिती देखील नेमण्यात आली। या बैठकीसाठी खेड शहर आणि तालुक्यातील अनेक तरुणांची उपस्थिती लाभली होती। तर पुढची बातमी आहे ती म्हणजे बांगलादेशीय नागरिकाला शिरगाव ग्रामपंचायतीतून जन्मदाखला मिळाल्याने आता तालुक्यात मोठी खळबळ उडाली। मुंबई पोलिसांच्या चौकशीत एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला। बांगलादेशीय नागरिकाला रत्नागिरी तालुक्यातील शिरगाव ग्रामपंचायतीकडून खोटा जन्मदाखला देण्यात आला असल्याचं समोर आलं। मुंबई पोलिसांनी या प्रकरणी तत्कालीन सरपंच, ग्रामसेवक आणि ग्रामपंचायत सदस्यांना चौकशीसाठी बोलावले। मुंबई पोलिसांनी एका गुन्ह्याच्या तपासादरम्यान बांगलादेशीय नागरिक मोहम्मद इद्रिस मोहम्मद इशाक शेख उर्फ नसीम याला अटक करण्यात आली। चौकशी दरम्यान त्याचे भारतीय नागरिकत्व मिळवण्यासाठी बनावट जन्म प्रमाणपत्र शिरगाव ग्रामपंचायतीकडूनच त्याला मिळवलं असल्याचं उघडकीस आलं। 2020 साली तयार करण्यात आलेल्या या खोट्या प्रमाणपत्रानुसार मोहम्मद इद्रिस शेखचा जन्म हा उद्यमनगर पडवेकर कॉलनी रत्नागिरी येथे झाला असल्याचा दावा करण्यात आला। या दाखल्यावरती आईचं नाव शाहिदा बेगम आणि वडिलांचं नाव मोहम्मद इसाक शेख असं नमूद करण्यात आलं होतं। या प्रकरणी तत्कालीन सरपंच, ग्रामसेवक आणि ग्रामपंचायत सदस्यांनी कोणत्याही तपासणीशिवाय बांगलादेशी नागरिकाला भारतीय जन्मदाखला दिल्याचा आरोप करण्यात आलाय। पोलीस तपासात संबंधित ग्रामसेवक फरार असल्याचं समजते। या प्रकरणी मुंबई पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे। शिरगाव ग्रामपंचायतीकडून परदेशी नागरिकाला भारतीय नागरिकत्वाचे खोटे दाखले देण्यात आल्याने देशाच्या सुरक्षा यंत्रणेमध्ये खळबळ उडाली असून या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू असून आणखी अशा प्रकरणांचा खुलासा होण्याची शक्यता वर्तवण्यात येते। चिपळूणमधील हौशी रंगभूमीवरती 1984 पासूनचे योगदान दिल्याबद्दल आणि नाट्य क्षेत्रामध्ये सुमारे 300 पारितोषिके आणि विविध राज्य तसेच राष्ट्रीय स्तरावरील 11 पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ रंगकर्मी प्रसाद उर्फ भाऊ कारले यांना 2024 आणि 2025 साठी जाहीर झालेले राष्ट्रीय एकात्मकता आणि दीपस्तंभ असे हे 2 पुरस्कार 5 जानेवारी रोजी नाशिक येथे मान्यवरांच्या हस्ते देऊन त्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला। त्यांच्या या 2 पुरस्काराबद्दल त्यांचे विविध स्तरावरून कौतुक आणि शुभेच्छांचा वर्षाव होतोय। चिपळूणमधील हौशी रंगभूमीवरती 1984 पासूनचं योगदान दिल्याबद्दल आणि नाट्य क्षेत्रामध्ये सुमारे 300 पारितोषिके आणि विविध राज्य तसेच राष्ट्रीय स्तरावरील 11 पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ नाट्यकर्मी प्रसाद उर्फ भाऊ कारले यांना 2024 आणि 2025 साठी जाहीर झालेले राष्ट्रीय एकात्मकता आणि दीपस्तंभ असे हे 2 पुरस्कार 5 जानेवारी रोजी नाशिक येथे मान्यवरांच्या हस्ते देऊन त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला। त्यांच्या या 2 पुरस्कारांबद्दल आता त्यांच्यावरती विविध स्तरातून कौतुक आणि शुभेच्छांचा वर्षाव होतोय। भाऊ गेली 40 वर्ष एकांकिका, लेखन दिग्दर्शन, अभिनय, नाट्य शिबिरे आणि विविध स्पर्धांचे सातत्याने आयोजन करत रंगभूमी जिवंत ठेवण्याचं कार्य करतात। आता वळूयात पुढच्या बातमीकडे। आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी चालवलेल्या दर्पण या वृत्तपत्रा दिनानिमित्त 6 जानेवारी रोजी मराठी पत्रकार दिन साजरा केला जातो। याचं औचित्य साधून लायन्स क्लब ऑफ खेडच्या वतीने पत्रकार बंधूंचा सन्मान करण्यात आला। यावेळी प्रियंका फॅशनचे मालक लायन प्रवीण प्रजापती यांच्याकडून गरजूंना ब्लँकेट आणि मुलींसाठी गणवेश वाटप करण्यात आलं। उपस्थित सर्वांनी केक कापून पत्रकार दिन साजरा केला। या प्रसंगी लायन्स क्लबचे अध्यक्ष सुरेश चिकणे, पत्रकार संघाचे अध्यक्ष दिवाकर प्रभू, अनुज जोशी, नंदेश खेडेकर, किशोर साळवी, रुपेश चव्हाण, सागर कदम, अश्विनी बडके, उत्तम जैन, मोशिन नाडकर, ज्ञानेश्वर रोकड, सागर अंजरलेकर, मंदार आपटे, चंद्रकांत बनकर, जितेश कोळी, राकेश कोळी आणि पत्रकार संघाचे सदस्य तसेच खेडमधील प्रसिद्ध दीपवाहिनी आणि माझे कोकण न्यूज चॅनलचे प्रतिनिधी उपस्थित होते। यावेळी शाह बुमरल ज्वेलर्सचे पारसभाई जैन, प्रोजेक्ट मॅनेजर, प्रोजेक्ट चेअरमन ओमकार गोंदकर, राजेश जोईसर, शैलेश धारिया, हनीफ घनसार, शम्स मुकादम, मिलिंद तलाठी, उमेश चव्हाण, सचिव संतोष शिंदे, खजिनदार प्रवीण पवार, उपाध्यक्ष विनोद मोरे, ओम जाधव, ज्ञानेश्वर मरकड, निनाद गांधी यांची देखील विशेष उपस्थिती होती।
क्रीडा व युवक सेवा संचालनालय आणि महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 23व्या छत्रपती शिवाजी महाराज चषक शिवशाही वरिष्ठ पुरुष आणि महिला कबड्डी स्पर्धा 15 ते 19 जानेवारी 2025 रोजी रेल्वे मैदान बारामती जिल्हा पुणे येथे आयोजित करण्यात आली आहे। या स्पर्धेसाठी रत्नागिरी जिल्हा महिला कबड्डी संघ प्रशिक्षक म्हणून खेड तालुका कबड्डी असोसिएशनचे कोषाध्यक्ष तथा रत्नागिरी जिल्हा कबड्डी असोसिएशन कार्यकारिणी सदस्य वरिष्ठ राष्ट्रीय पंच दाजी राजगुरू यांची निवड झाली असून या निवडीबद्दल खेड तालुका कबड्डी असोसिएशनच्या वतीने त्यांना विशेष सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या। गतवर्षी त्यांना या पदाची जबाबदारी मिळाल्यानंतर आपल्या मुत्सद्दी धोरणाद्वारे महिला संघ उपविजेते पदापर्यंत मजल मारून रत्नागिरी जिल्ह्याच्या कबड्डी इतिहासाच्या शिरपेचा त्यांनी एक मानाचा तुरा रोवला। याच गतवैभवानुसार पुन्हा एकदा रत्नागिरी जिल्हा कबड्डी असोसिएशनने त्यांच्यावरती हा विश्वास कायम दाखवलाय। त्यांच्या या निवडीबद्दल त्यांचे खेड तालुका कबड्डी असोसिएशनच्या वतीने अध्यक्ष तथा रत्नागिरी जिल्हा कबड्डी असोसिएशन उपाध्यक्ष सतीश उर्फ पप्पू शेठ चिकणे, तालुका सचिव रवींद्र बैकर, कार्याध्यक्ष महेश भोसले, उपाध्यक्ष आनंद उर्फ भाई हंबीर, सुभाष आंबेडे, सहसचिव शरद भोसले, महिला कार्यकारिणी सदस्य तेजा बैकर, कार्यकारिणी सदस्य सुजित फागे, संतोष शिर्के, उल्हास शेलार, महेश मर्चंडे, तुषार साप्ते, बाबा चव्हाण, संजय जाधव, रुपेश तरडे यांच्यासह अन्य मान्यवर यांच्या उपस्थितीत त्यांना अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या। वळूयात पुढच्या बातमीकडे। ग्रामस्थ मंडळ, ग्रामीण आणि मुंबई मंडळ तसेच महिला मंडळ शिरसाडी यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या हरिनाम सप्ताहास महाराष्ट्र राज्याचे गृहराज्यमंत्री तथा दापोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार योगेशदादा कदम यांनी सदिच्छा भेट दिली। या पवित्र सोहळ्यात सहभागी होताना मनाला खूप समाधान आणि आध्यात्मिक ऊर्जा मिळाली। परंपरा, संस्कार आणि भक्तीने नटलेला हा कार्यक्रम समाजाला एकत्र आणण्याचं काम करतो। सर्व मंडळाच्या कार्यकर्त्यांचे आणि ग्रामस्थांचे मनपूर्वक आभार मानतो, ज्यांच्या मेहनतीने हा सुंदर सोहळा साकारला। हरिनामाचा गजर असा सतत सुरू राहो आणि आपल्या गावाला तसेच समाजाला सदैव एकात्मकतेचा आणि भक्तीचा आशीर्वाद मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना अशी प्रतिक्रिया यावेळी गृहराज्यमंत्री योगेशदादा कदम यांनी व्यक्त केली। तर रायगडच्या रोहा तालुका भाजपाचे सदस्य अभियान नोंदणी सुरू आहे। या अभियानाला भाजपाचे खासदार धैर्यशील पाटील आणि जिल्हा प्रभारी वैकुंठ पाटील यांनी भेट दिली आणि आढावा घेतला। यावेळी जिल्हा प्रभारी वैकुंठ पाटील यांनी म्हटलं की अभियानाअंतर्गत देशातील प्रत्येक तरुणांना देशाचा विकास साधण्यासाठी जोडण्याचं काम सुरू आहे। सबका साथ, सबका विकास, सबका प्रयास या माध्यमातून प्रत्येक कार्यकर्त्यांनी भाजपा सदस्य नोंदणी करायची असल्याचे आदेश देखील भाजपा सदस्य नोंदणी प्रभारी तथा भाजपा जिल्हा उपाध्यक्ष वैकुंठ पाटील यांनी दिले। या सदस्य नोंदणीमुळे तळागाळातील जनतेला मुख्य प्रवाहात आणून विकासाच्या निर्णय प्रक्रियेमध्ये आणायचं असून हाच भाजपाचा मुख्य उद्देश यामागे असल्याचं देखील त्यांनी स्पष्ट केलं। ऑल कोकण AKMF सिल्वर जुबली ट्रॉफी 2024-25चा अंतिम सामना 21 डिसेंबर पासून फुरुसमध्ये सुरू असलेल्या अत्यंत रोमांचक अशा ऑल कोकण क्रिकेट स्पर्धेचा अंतिम सामना आता खेळवला जाणार आहे। हा सामना खेड अकॅडमी ए विरुद्ध चिपळूण क्रिकेट असोसिएशन या संघामध्ये होणार आहे। दोन्ही संघांनी स्पर्धेत अप्रतिम खेळाचं प्रदर्शन केलं असून अत्यंत चुरशीचा हा सामना असणार आहे। या सामन्याकडे संपूर्ण कोकणातील क्रिकेट प्रेमींचं लक्ष लागून राहिलंय। या स्पर्धेत एकूण 24 संघांनी सहभाग घेतलाय। सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यातील संघांनी उत्तम कामगिरी केली। प्रारंभी नॉक आउट फेरी आणि त्यानंतर लीग स्वरूपात सामने खेळवण्यात आले। स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी आदर्श क्रीडा मंडळ फुरुस यांनी उत्कृष्ट तयारी केली। भव्य मैदान तयार करून प्रेक्षकांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्या। या सामन्यांचे लाईव्ह प्रक्षेपण युट्यूबच्या माध्यमातून देखील करण्यात आलं आणि या सामन्यांमध्ये आकर्षक बक्षिसं देखील ठेवण्यात आली आहेत। MIB गर्ल्स हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेजची रत्नागिरी सहल उत्साहात संपन्न झाली। खेड शहरातील बजमई इम्दादियाच्या MIA अँड MIB गर्ल्स हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेजची शैक्षणिक सहल 6 जानेवारी रोजी अत्यंत उत्साही वातावरणात संपन्न झाली। याच दरम्यान भव्य दिव्य पनवेल रेल्वे पूल, कोकण बोर्ड, नामवंत आणि सुसंस्कारित
एडी नाईक हायस्कूलमध्ये माजी मुख्याध्यापक समीर गडबडे, हायस्कूलमध्ये मुख्याध्यापक समीर गडबडे, स्टाफ तसेच विद्यार्थिनी आणि नावाजलेली शाळा राभा शिर्के हायस्कूलचे मनमिळावू शिक्षक राजेश आयरे यांनी आपल्या नगरीत सर्वांचे पुष्प देऊन स्वागत केले, तसेच पाहुणचार देखील केला। जिल्हाधिकारी कार्यालय भेटीत आपत्ती व्यवस्थापन प्रमुख अजय सूर्यवंशी यांनी नाविन्यपूर्ण सहलीसाठी शाळेचं आयोजन करताना आपत्तीच्या काळात मानव आणि प्राण्यांमधील फरक स्पष्ट करताना कोणत्याही आपत्तीचे व्यवस्थापन कशा प्रकारे कार्य करते ते प्रात्यक्षिकांसह सउदाहरण अत्यंत सोप्या भाषेत समजावून देताना शंकांचं निरसन करून त्यासाठी आवश्यक ते सहकार्य करण्याचं आश्वासन दिलं। या प्रसंगी माहिती तंत्रज्ञान अधिकारी सीमा डोंगरे या उपस्थित होत्या। मत्स्यालय आणि म्युझियम भेटीत प्रसिद्ध कवी देवीदास पाटील यांचा विद्यार्थिनींना परिचय करून देण्यात आला। सरुबन, रत्नदुर्ग किल्ला, किवा पॅलेस आणि डीमार्ट इत्यादी ठिकाणांना भेटी देऊन शैक्षणिक, सामाजिक, ऐतिहासिक आणि व्यावहारिक अनुभव देण्यात आले। सहलीच्या यशासाठी संस्थाध्यक्ष ARD खतीब यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशालेच्या मुख्याध्यापिका रुबिना कडवईकर, जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी श्वेता मॅडम, खेड आगारातील अधिकारी खानविलकर, कांबळे तसेच बस चालक संतोष कातकडे, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि पालक यांचे सहकार्य लाभले।